मध्ये कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुमचा परिचय? कृषी अधिकारी आहे ऑफिस मध्ये. तुमचा तालुका कुठे मेला का? वर्धेच्या ऑफिसला आहे. का करत आहे? तिचा पण चार्ज आहे त्यांच्याकडे. फोन लावा त्यांना. किती महिने झाले? आम्ही 1 महिना झाली कंप्लीट केली. 1 महिन्यापासून आले नाही. झोपा काढून आले का? पगार कशाचा घेता? नाचनगांव इलाके में कथित नकली सोयाबीन को लेकर किसानों की परेशानी अब राजनीतिक मुद्दा बनती जा रही। शिवसेना ठाकरे गुट ने कृषि विभाग के खिलाफ मोर्चा खोलते हुए तत्काल कार्रवाई की मांग की है। बताया जा रहा है कि 7 जुलाई को कई किसानों ने सोयाबीन बेचने को लेकर शिकायत दर्ज करवाई थी, लेकिन आरोप है कि तब तक पंचनामा करने के अलावा कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इसी मुद्दे को लेकर किसानों के साथ शिवसेना ठाकरे गुट के पदाधिकारियों ने तालुका कृषि अधिकारी देवली को ज्ञापन सौंपा और शिकायतों पर आगे की कार्रवाई की रिपोर्ट किसानों को देने की मांग की है। वहीं मानसून सत्र के दौरान कृषि मंत्री भरने द्वारा कथित नकली सोयाबीन जब्त करने के निर्देश का हवाला देते हुए कहा गया कि कृषि विभाग से पूछा गया कि कितनी सोयाबीन जमा हुई और कितनी जब्त की गई। तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटिल ने चेतावनी दी कि 8 दिनों के भीतर विस्तृत कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना ठाकरे गुट किसानों के साथ तीव्र आंदोलन करेगा। 7 ऑगस्टला मागच्या वेळेस बोगस सोयाबीन बद्दल कृषी अधिकारी देवी यांना तक्रार केली होती. 7 जुलैला तक्रार केली. जवळपास आता 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर परिस्थिती जैसे तैसेच आहे. त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही. नुसते फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पंचनामे केले, परंतु त्याचा पुढील प्रस्ताव जसा कोणी कोर्टमध्ये जाणार आहे त्यांना अहवाल पाहिजे या संबंधी सर्व कृषी विभाग उडवाउडवीचे उत्तर देत आहे. आणि तिकडे कृषी मंत्री म्हणते का कृषी मंत्र्यांनी जवळपास 4 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती का ज्याच्या सोयाबीन बोगस आहे त्यांचे सोयाबीन त्वरित जप्त करण्यात यावे, परंतु आजपर्यंत मला नाही वाटत देवी तालुक्यामध्ये संबंधित जो भी तालुका गुण नियंत्रक असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी सोयाबीन जप्त केली याची आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. संबंधित जे बोगस सोयाबीन आहे त्यांच्यावर फक्त 2-3 कंपन्या सोडल्या तर एकाही बाकीच्या कंपन्यांवर यांनी अजून एफआयआर दर्ज नाही केला. कोणावरही काही कारवाई नाही केली. विशेष म्हणजे एकाही कृषी केंद्रावर यांनी अद्यापपर्यंत कारवाई करू नये म्हणून यांचा आम्ही निषेध म्हणून इथे या तालुका कृषी जो इथे हजरच राहत नाही त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे, परंतु साहेब आजपर्यंत आम्ही 1 महिन्यात जवळपास 15-20 डाव इथे आलो असेल, परंतु आम्हाला हा 6 पठ्ठ्या जो पगार इथला घेतो तो अजूनही आम्हाला, म्हणून त्याला ही पैशाची माय आम्ही त्याचं स्वागत इथं करत आहे. कारण हे मामाजी बरोबर पैसे घ्यायला कृषी केंद्रामध्ये जात असतात. प्रत्येकीतला कृषी अधिकारी असेल, तालुका गुणनियंत्रक असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी, हे सब साले पैसे खाणारे हरामचोद आहे, नालायक आहे साले. आणि खाता हे कृषी विभागाचं आणि काम करते कृषी केंद्राचं. आणि याला असं वाटते का हे सर्व शेतकरी बयाडेच आहे. अरे तुम्ही शेतकऱ्याचं नाही तर मग कृषी विभागच बंद करा ना तुम्ही अगर करता. तिकडे कृषी मंत्री म्हणते का आम्ही जिल्हा नियोजन समितीतून शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध करून देऊ, तेही पावसाळ्या अधिवेशन म्हणलं, परंतु अद्यापही बठ्ठ्याचा काही हिशोब नाही. कधी देणार आहे? आता तर सोयाबीन सोंगाची वेळ येईल, परंतु कृषी मंत्री कोण्या चुलीत गेला त्याचाही काही पत्ता नाही. एवढं हरामखोर आहे भाजपचं सरकार. आणि हे त्यांच्या कारकिर्दीत माजलेले हे कृषी अधिकारी यांचा सर्वांचा निषेध करायला आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे आलो आहे. या हरामखोर कृषी अधिकाऱ्यांना ज्या विचारण्यासाठी इथे आलो आहे. आम्हाला सर्व अहवाल, तुम्ही केलेली कारवाई आणि आता तुम्ही काय करणार आहे याची सर्व माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. नाहीतर इथून आमचा मुर्दाच जाईल. आम्ही या फॅनला मी स्वतः फाशी घेतल्याशिवाय सोडणार नाही. इथेच फाशी घेईल. याची सर्वस्वी जबाबदारी या तालुका कृषी अधिकाऱ्याची किंवा जिल्हा अधीक्षक साहेबाची किंवा जो कृषी आयुक्त बसलाय मांढरे, जो हरामखोर कृषी सोयाबीनचं प्रमाणीकरण करतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आहे. कारण थोई मामाजी घेते तिकडं आणि तो कृषी मंत्र्यालय पोहोचत. त्याचा स्टेटमेंट आहे त्या मांढरेचं का मला कृषी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागते म्हणून एवढं बोगस सोयाबीन त्याला माहिती आहे कोणता कास्तकार बोंबलत नाही. परंतु नेहमी देवी तालुक्यामध्येच बोगस, मागच्या वेळेस बी बोगस सोयाबीन देवी तालुक्यात झालं. त्याला माहिती आहे इथं झोपलेले शेतकरी आहे. परंतु नाही मित्र, आम्ही आता जागे झालो. तुम्हाला जिथं भेटाल तिथं ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील. NTV 24 के लिए वर्धा से सतीश गाड़े की रिपोर्ट।